आज मी तुम्हाला तांबडा रस्सा आणि सुक्क चिकन बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, ही 2 किलो चिकन घेतलेले बरोबर वजनी आणि साफ करून पण स्वच्छ घेतलेलं आहे. चिकन कसं साफ करायचं त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे. 1 चमचा बारीक मीठ टाकलेलं आहे. मोठं मीठ जरी तुम्हाला आवडत असेल तर टाकलं तरी पण चालू शकतं. अर्धा चमचा छोटा हळद, घरची हळद आहे, आपलं कलर खूप छान येतो. आता हे काय करायचं, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मस्त असं हळद मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊया. टोप ठेवलाय बघा गरम करायला, त्यामध्ये तेल काढून घेऊया. तेल काढणार आहे अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते, ह्याच्यामध्ये तुम्हाला जर खडा मसाला टाकायचा असला तर टाकू शकता. दालचिनी, लवंग, मिरं, चक्री फूल, साधी विलायची, मसाला विलायची, तसं जरी पाहिजे असेल ना तरी टाकू शकता. मीडियम आकाराचे 2 कांदे मी चॉपरला बारीक करून घेतले होते. कांदा चांगला भाजून घेऊया. मस्त असं बघा कांदा भाजून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल का नाही तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट पण तुम्ही टाकू शकता. सगळ्यात अशा रेसिपी सुद्धा मी काय अपलोड केलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी हे चिकन काढून घेणार आहे. कांदा चांगला भाजलेला आहे. चिकन काढून घेतलेलं आहे. आपल्याला काय करणार आहे, 2 मिनिटं चांगलं ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घेणार आहे. मीडियम गॅसवर बघा 2 ते 3 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे. चांगलं परतून घ्यायचं, असं पाणी सुटस्तवर चांगलं मस्त असं होतं. मग गॅस मीडियमच आहे. गॅस बिलकुल मी बारीक केलेला नाही. त्याच्यावर एक ताट ठेवणार आहे आणि ताटावरती आपण पाणी ओतून घेऊया. हा ग्लासाच्या मापाने घ्यायचं आहे. 1 ग्लास ओतलं होतं, अजून 1 ग्लास ओतणार आहे. जेवढं ताटावर बसेल ते तुमचं, जसं झाकण असेल तर झाकण, तसं नसेल तर मग डायरेक्ट गरम करून तुम्ही ओतलं तरी पण चालू शकते. गॅस मिडियमच आहे. आता हे गरम होऊन देऊया. वरचं पाणी गरम झालेलं आहे चांगलं. आता हे पाणी आपण ओतून घेऊया त्याच्यामध्ये. हे बघा पाणी खूप सुटलेलं आहे याला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हवं एवढं पाणी ओतायचं, जसं आपल्याला रस्सा पाहिजे ना त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर मी ह्याच्यामध्ये अजून एकदा पाणी ओतणार आहे आणि चिकन चांगलं शिजवून घेणार आहे. चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. मीडियम आकाराचे 3 कांदे घेतले होते, उभे कापून भाजून घेतलेले. थोडंसं तेल वापरलेलं आणि भाजून घेतलेले. एकदम लाल भडक असं भाजलेलं नाहीये. जर हवा असेल तर तसं भाजू शकता. छोट्या छोट्या आकाराचे 2 टोमॅटो होते, ते पण मी हलकेसे त्याच तव्यामध्ये भाजून घेतलेले. मोठ्या आकाराची खोबऱ्याची वाटी होती सुक्की, ती पण मी भाजून घेतलेली. असे उभे कापून भाजून घेतले. किसून जरी भाजले तरी चालेल. पोपटी कलरची एक मिरची, त्याचे 3 तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवा असेल तर मिरची टाकू शकता, नाही टाकली तरी पण चालू शकते. 1 इंचापेक्षा पण जास्त असं आलं घेतलेलं आहे. असे पातळ तुकडे करून घेतलेले आहे. 1.5 इंच, एवढ्या 2 किलोसाठी 1.5 इंच तरी आलं पाहिजे. 2 गड्डीपेक्षा थोडासा जास्त लसूण घेतलेला. हा देशी लसूण आहे. हा पण मी त्याच तव्यामध्ये ठेवून घेतला होता, हलकासा भाजून घेतलेला. त्यातलं तुम्हाला मी क्लिअर सांगते, मिरची नसेल आवडत तर टाकू नका. टोमॅटो सुद्धा नसेल आवडत तर तुम्ही टाकू नका. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. तर गरम मसाला कोणता कोणता घेतलेला आहे, 2 तेजपत्ते घेतलेत, 1 इंच असं एवढं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 7 ते 8 मिरी घेतलेले आहेत, 6 लवंगा घेतलेल्या आहेत, एक साधी मोठ्या आकाराची विलायची घेतलेली, छोटी असली तर 2 टाका, एक मसाला विलायची घेतलेली आहे, एक जावित्री घेतलेली आहे आणि ही चक्री फूल घेतलेलं आहे, ते पण तोडून घेतलेलं आहे. पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. छोटा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये जिरं घेतलेलं आहे, ते पण मी हलकंसं भाजून घेतलेलं आहे. अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी असं बडीशेप घेतलेली आहे, ती पण मी भाजून घेतलेली आहे. छोटा 1 चमचा खसखस घेतलेली आहे, ती पण मी भाजून घेतलेली आहे. 1.5 चमचा मी धणे घेतलेले आहेत, ते पण मी भाजून घेतलेले आहेत. आणि 1.5 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत, ते पण मी भाजून घेतलेले आहेत. आता तुम्हाला मी ह्यातलं क्लिअर सांगते. मी चिकन मसाला अपलोड केलेला आहे, मटन मसाला अपलोड केलेला, सगळे मसाले तुम्ही कोणता जरी टाकला तरी चालेल. जर घरात मसाले नसले तर मग तुम्ही तशा पद्धतीचं बनवून जरी टाकलं तरी पण चालू शकते. नाहीतर हे एवढं साहित्य घेऊन जरी बनवलं तरी पण चालेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर मी कोथिंबीर 1 मुठभर घेतलेली आहे बघा, देटा सकाळी घेतलेली आहे. आता हे काय करणार आहे माहितीये का, वाटण बनवून घेणार आहे. तर पहिलं आपल्याला खोबरं बारीक करायचं, म्हणजे त्याचे छोटे छोटे असे तुकडे होत नाहीत, व्यवस्थित वाटलं जातं. आणि मग हे बाकीचं वाटणार आहे आणि हे सगळं वाटलेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकून हा मसाला सुद्धा मी वाटून घेणार आहे. वाटण मी बनवून घेतलेलं आहे. आता ह्या वाटणमध्ये आपण सुक्क पण बनवणार आहे आणि रस्सा पण बनवणार आहे. तर दोन्हीला पण जसं हवं आहे तशा पद्धतीत अर्धा अर्ध वापरू शकता. नाहीतर जर तुम्हाला नुसता रस्सा बनवायचा असेल तर सगळं सुद्धा 2 किलोसाठी हे पुष्कळ होतं. चिकन बघा आपलं चांगलं शिजलेलं आहे. हे बघ अशा पद्धतीत, कारण हे एकदम गाळ असं शिजवायचं नाही.
ते कारण सांगते, सुक्क पण बनवायचे आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं मसाल्याबरोबर शिजवायचे. आणि जेव्हा आपण हे जर रस्सा बनवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे शिजलं जातं, मग जास्त शिजलं जाईल. तर त्यासाठी एकदम पण असं गाळ शिजवू नका. आता हे मी काढून घेते एका साईडला. सुक्यासाठी बघा मी चिकन साईडला काढलेलं आहे, जरा थोडंसं सॉफ्ट सॉफ्ट काढलंय आणि हाडवालं पण थोडं काढलंय. आणि बाकीचं सुद्धा मी ह्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं रस्स्यामध्ये सुद्धा हे केलेलं आहे, टाकलेलं आहे. थोडंसं टोप ठेवलेला आहे गरम करायला, आणि चांगला गरम झालेला आहे. ज्या शिजवलं त्यातच आपण बनवणार आहे तांबडा रस्सा. तर आपण तेल काढून घेऊया. तेल आता आपल्या आवडीप्रमाणे काढायचं. मी एक पळी काढलेला आहे आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण वाटण काढून घ्यायचं. अर्ध केलं होतं बघा मी, त्यातलं अर्ध टाकलेलं आहे. आता हे कसं आहे माहिती आहे का, आपल्या रस्स्यावर अवलंबून आहे. तुम्हाला किती रस्सा पाहिजे, जास्त पाहिजे असं तर थोडंसं जास्त जरी वापरलं तरी चालू शकतो. मिक्स करून घेतो. मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस आहे मीडियम. एक 2 मिनिटं चांगलं परतून घेते. मस्त असं बघा तेल सुटस्तवर चांगलं परतून घेतलेलं आहे. हा मसाला तर सगळा आपला भाजलेलाच आहे ना, तरी सुद्धा मी तेल सुटस्तवर भाजलेला आहे. 2 चमचे आपला कोल्हापुरी मसाला. आता हे पण ह्याच्यामध्ये 1-2 मिनिटं मी परतून घेणार आहे. मस्त असं परतून घेतलेलं आहे. आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, तुम्ही ह्याच्यामध्ये घाटी मसाला सुद्धा टाकला तर चालेल. सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेले आहेत, कसं मिक्स करायचं, कसा बनवायचा, किती मसाले घेतले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये आपण हा रस्सा ओतून घेऊया. ओतताना कधी पण लक्ष देऊन करत जा, असं भाजल वगैरे. मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणेच ओतायचं. आता ह्याच्यामध्ये बाकीचं राहिलेलं पण मी मिक्स करून घेते. सगळं ओतून घेतलेलं आहे आणि मिक्स पण करून घेतलेलं आहे. तर तुम्ही आता ह्याची चव बघायची आणि त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये मीठ वापरायचं, कारण की जो कांदा लसूण मसाला असतो त्याला मीठ असतं, आपण शिजवताना मीठ वापरत असतो ते पण मीठ असतं. तर त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये मिठाचा वापर करायचा. आता ह्याला काय करणार आहे, गॅस करणार आहे थोडासा बारीक आणि चांगलं उकळून देणार आहे. 5 ते 7 मिनिट बघा मी बारीक गॅसवर चांगलं उकळून घेतलेलं आहे. चांगलं उकळून घ्यायचं, त्यासाठी कमी शिजवायचं. बघा मस्त अशी तरी आलेली आहे आणि खूप चविष्ट. आता तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करा. आम्हाला तर एवढंच असं पातळ लागतं, असंच चांगलं लागतं खायला. तर ही रेसिपी कशी वाटली मला जरा कमेंट करून सांगा. आता आपण सुक्क बनवूया. त्यासाठी बघा कढई ठेवलेली आहे गरम करायला. ह्या कढईमध्येच मी काढून घेतलं होतं चिकन, त्यातच बनवणार आहे. तर त्याला परत मी अर्धी पळी तेल घेणार आहे. आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. आता हे राहिलेलं अर्ध वाटण आपण काढून घेऊया. वाटण काढून घेतलेलं आहे. आता ह्याला काय करते, 2 मिनिटं मिडियम गॅसवर परतून घेते. मस्त असं बघा 2 मिनिटं मिडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. आता हे पण ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मस्त असं बघा परतून घेतलेलं असं चांगलं. आता ह्याच्यामध्ये हे आपण जे सुक्यासाठी काढलं होतं ना, त्याच्यावर थोडासा मी रस्सा पण काढला होता. मिक्स करून घेते. मिक्स फक्त करून घेतलेला आहे बघा. आता एवढा रस्सा त्याच्यावर मी म्हणजे पिवळं पाणी टाकलं होतं चिकन बरोबर. आता आपल्याला ह्याला मीठ बघायचं कसं आहे आणि त्याप्रमाणे मीठ टाकायचं. तर थोडंसं मी मीठ टाकणार आहे. मिक्स करून घेते. मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस एकदम करणार आहे बारीक आणि ह्याला 5 ते 7 मिनिट मी बघा असं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे, म्हणजे मसाला चांगला मुरल त्याच्यामध्ये. बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं. एकदा फक्त मी हलवलेलं आहे. बघा किती मस्त असं झालेलं आहे. आता हे सुद्धा जे आहे ना बघा, थोडंसं पाणी, हे सुद्धा थंड झालं का नाही की एकदम सुक्क होतं. तर एवढं तरी आपल्याला सुक्याला पाहिजे. आणि एकदम जर सुक्क पाहिजे असेल ना तर हे पण तुम्ही आटवू शकता. ह्याच्यावर आता वरून थोडीशी टाकायची कोथिंबीर. करून बघा अशा पद्धतीनं. रेसिपी तर मी खूप टाकत असते. आता तुम्हाला हा आपला तांबडा रस्सा दाखवते. हा बघा तांबडा रस्सा. सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, पण खूप जणांच्या अशा कमेंट होतात. तर बघा किती मस्त असा झालेला आहे. एकदा जरूर करा अशा पद्धतीनं. आणि ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही काय वेगळ्या पद्धतीने करता का ते पण मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.